नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जय जवान जय किसान. सचिन राठोड किसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आजची जी अपडेट आहे ही अपडेट लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट आहे. कारण की लातूर जिल्ह्यामध्ये पण खरीप 2025 मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान झाले होते. लातूर असो, बीड असो, धाराशिव असो, ह्या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती सोयाबीन व इतर पिकाचे पावसामुळे नुकसान झाले होते. आणि या जिल्ह्यामध्ये तिन्ही जिल्ह्यामध्ये ICICI लोंबार्ड एकच पीक विमा कंपनी असल्यामुळे येथील जिल्ह्यातील पीक कापणी पूर्ववर्ती कंपनीकडून ॲक्सेप घेण्यात आली होती. आता यामध्ये लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळापैकी 56 महसूल मंडळाला पीक विमा देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. कारण की जिल्हास्तरीय समिती असो, राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती असो, यांनी निर्णय दिलेला आहे. पीक विमा कंपनीने ॲक्सेप जे घेतलं होतं, त्या पीक कापणीवर जे ॲक्सेप घेतलं होतं त्या ॲक्सेपवरती राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने निर्णय दिलेला आहे. त्यामुळे पीक विमा कंपनीनं जी निर्णय ॲक्सेप होता ती ॲक्सेप मागे घेण्यात आलेली आहे. आणि ह्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा देण्याचा कंपनीने मान्य करण्यात आलेलं आहे. आता ही पीक विम्याची रक्कम किती आहे या संदर्भामध्ये अजून तर काही अपडेट आलं नाही. जसं जसं अपडेट येईल तसं तसं तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्यात येईल. शेतकरी बंधूंनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा पीक विम्याचा अपडेट आपण वेळोवेळी देत असतो. पण लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मागणी करत होते की तुम्ही धाराशिव जिल्ह्यात सांगता, लातूर जिल्ह्यात का सांगते. शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं अपडेट घेत असतो. तसंच लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परभणी जिल्ह्यातील आणि लातूर जिल्ह्यातील जी बैठक आयोजित करण्यात होती त्या बैठकीमध्ये पण आपण सांगितलेलं आहे. लातूर जिल्ह्यातील जे 4 महसूल मंडळ आहेत, ह्या 4 महसूल मंडळामध्ये कंपनीनं ॲक्सेप कायम ठेवलेलं आहे. ह्या 4 महसूल मंडळातील पीक विम्यासंदर्भामध्ये शंका आहे, त्यांना मिळेल का नाही अशी शंका आहे. पण जी 56 महसूल मंडळ आहेत त्या 56 महसूल मंडळामध्ये पीक विम्याचा मार्ग मोकळा झाले. शेतकरी बंधू भगिनींनो, जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती असो, राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती असो, या तक्रार निवारण समितीने पीक विमा कंपनी जी ॲक्सेप होतं ती ॲक्सेप फेटाळून लावलेलं आहे. आता कंपनी केंद्र स्तराकडे जाण्याचा निर्णय रद्द केलेला आहे. कारण की आपण आता सद्यस्थितीत लातूर असो, धाराशिव असो, ह्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सुनावणी असो, कोर्टाचा निर्णय असो, केंद्रस्तरीय जाणारा निर्णय असो, यामध्ये आता होणार नाही. कारण की पीक विमा कंपनीनं स्वतः मान्य केलेलं आहे की लातूर, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आम्ही पीक विमा देणार आहोत. आता लातूर जिल्ह्यातील पीक कॅल्क्युलेशन लवकरात लवकर सुरू होईल आणि त्यानंतर रकमा दाखवायला आपल्याला सुरुवात होईल. त्यानंतर आपण हेक्टरी किती रक्कम मिळणार आहे हे आपण त्या माध्यमातून पाहू. आणि शेतकरी बांधवांनो, राहिला विषय बीड जिल्ह्याचा. बीड जिल्ह्यामध्ये जैसे थेच परिस्थिती आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, ह्या जिल्ह्यातील पीक विम्याविषयी काहीच अपडेट नाही. आता ह्या जिल्ह्यातील बैठक कधी लागेल आणि ह्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आपल्या हक्काचे पैसे कधी मिळेल याकडे बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं लक्ष लागून राहिलेले. शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण पाहू शकता खरीप 2026चा हंगाम
आता चालू होईल लवकर. या हंगामाच्या आधी ह्या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आपल्या खात्यावरती रक्कम लवकरात लवकर मिळावी, जेणेकरून त्यांना पुढील हंगामामध्ये पेरणीसाठी नियोजन करता येईल. यासाठी मी शासन प्रशासनाला, तेथील लोकप्रतिनिधींना आवाहन करतो की खरीप 2026च्या आधी या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा देणे गरजेचे आहे. हे पीक विमा खरीप 2026च्या अगोदर जर दिलं तर शेतकरी बांधवांना याचा काहीतरी उपयोग होणार आहे. यासाठी कंपनीने पण लवकरात लवकर या शेतकरी बांधवांना आपले न्याय हक्काचे पैसे द्यावे. शेतकरी बंधूंनो, आपण शेतकरी बांधवासाठी सचिन राठोड केसुला ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एकदम विश्वसनीय, तंतोतंत एकदम फायदेशीर माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. ह्या चॅनलवरती आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा आला असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा. धन्यवाद.